काळभोरला तिलोवर कॅप्टन लास्ट कॉल असेल टॉस साठी यायचं. सामनावीर पुरस्कार स्वतः संघ मालक संघाची धुरा सांभाळताना संतोष इज द मॅन ऑफ द मॅच. आणि आता होईल पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल. चला थोडस ढगाळ वातावरण झालेलं आहे. जगदंब फॅब्रिकेशन्स क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॉल देत रॉबिन सर. चला टॉस होतोय. रॉकस्टार खानापूर काळभोरला 11 टॉस होतोय. या नाणेफेकीचा कौल होतोय. कौल लागतोय तो रॉकस्टार खानापूरच्या बाजूने. आपला निर्णय कळवायचा. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. एक ब्लॉकबस्टर चेस आपल्या भेटीला येतोय. 36 चेंडू 54 धावांचं आव्हान. समोरच्या बाजूला आहे मागील सामन्यात 13 चेंडू 38 धावांची वादळी खेळी करणारा शेखर भोसले. सोबत करतील किरण गोळे. तर गोलंदाजी आक्रमणासाठी सज्ज आयकॉन मंगेश साळुंके. आयकॉन वर्सेस आयकॉन असं बॅटल आहे. मंगेश वर्सेस शेखर. दोन्ही तुल्यबळ खेळाडू, दोन तुल्यबळ संघ. हिअर वी गो. राईट आर्म राऊंड विकेट. नटराज शॉट. कपिल देव यांची आठवण करून देणारा फटका. चेंडूला घडला बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन आणि फाईन लेगच्या मधोमध सीमा रेषेपार. हा होतो पंचांचा इशारा. चौकार. 4 धावा. अगदी जिथून मागील सामना सोडला होता तिथेच हा सामना सुरू केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू सेट ठेवून आलेला आहे. चौकार आला. आता मात्र मंगेश उत्सुक असतील पुनरागमनासाठी. फलंदाजाचे पाय बांधण्याचा विशाल कोसळे यांचा प्रयत्न. क्लोज किपिंग. यावेळी मात्र उद्योष्टीच्या बाहेरच्या बाजूला हवेमध्ये उडवला चेंडू. पाठलाग केला जातो जरूर अनिकेतच्या माध्यमातून, परंतु तो पाठलाग यशस्वी ठरेल का? यस, निश्चितपणे संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. स्ट्रोक मध्ये तितकीशी ताकद नव्हती. थोडंसं टायमिंग जरूर होतं. हवेमध्ये काही काळासाठी जरूर होता, परंतु नो मॅन्स लँड मध्ये विसावला. 30 यार्ड सर्कलची मर्यादा आहे. जर डीप मध्ये आपण पाहिलं तर डीप स्कोअर लेग आणि डीप लॉंगर असं क्षेत्ररक्षण सजवलंय. डीप विकेटचं क्षेत्र खाली आहे. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र खाली आहे. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये देखील कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे. पाहूयात आता काय रणनीती असेल. साईड मध्ये मात्र बदल केला जातोय. राईट आर्म राऊंड विकेट. आखूड टप्प्याचा मारा. गॅप मध्ये मारला चेंडू. वाईड लॉंग ऑन रिजर. 1 बाउन्स. सीमा रेषे पार. आणखी एक ब्लॉकबस्टर केपीएल चौकार. शेखर भोसले सेट डाऊन फायर करतो हल्लाबोल. यावेळी आपण पाहतोय उजव्या बाहेरच्या बाजूला टाकला गेला हाफ ट्रॅकर. मोठा फटका खेळला गेला. वाईड लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. लॉंग ऑन रिजन क्षेत्ररक्षकाला मोठा पाठलाग करावा लागला. त्यामध्ये यश मात्र आलेलं नाहीये. वादळी वारं मैदानाच्या आतमध्ये घोंगावतं. त्याचबरोबर शेखर भोसले नावाचं वादळ देखील घोंगावतं. वादळी वारा तर आहेच मित्रांनो, परंतु शेखर भोसले नावाचं वादळ देखील आहे. आणि या वादळानं
गोलंदाजांना नामहरम केलं. जर आपण पूर्णतः विचार केला ना या संपूर्ण स्पर्धेबद्दल तर आतापर्यंत 16 चेंडू खेळणारे खेळाडू आणि 48 धावा काढलेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करतोय आतापर्यंत. आणि या निर्णायक सामन्यामध्ये शेखरचं मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं मोरिया 11 संघासाठी गरजेचं आहे. राईट टाइम ओव्हर द विकेट. मंगेश पुन्हा एकदा सज्ज. यावेळी कोविरडप्पाचा चेंडू शफल करत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्यामध्ये यश येत नाहीये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर घेतली जाईल. चोरटी धाव मारावी लागेल. आणि आता मात्र करण गोळे या बंधूंनी जगदंबे फावरी होत आहे. छोटीशी टीम मिटिंग पाहायला मिळते. मागील सामन्यात आपण पाहिलं शंभू या गोलंदाजानं प्रभावित केलं होतं. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये प्रसाद यांनी चांगली फटकेबाजी केली होती परंतु नंतर मात्र प्रसादला पूर्णतः झकडून ठेवण्याचं काम या 17 वर्षीय युवा गोलंदाजानं केलं होतं. आता मात्र समोर एक अतिशय अनुभवी आणि आक्रमक खेळाडू आहे. एक मोठ्या दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याच्यासमोर धावफलकाचा बचाव यावेळी करायचा आहे. मागील सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करत होते. यावेळेस धावफलकाचा बचाव करायचा आहे आणि बचाव करत असताना या युवा खेळाडूवरचा तो दबाव कशा पद्धतीने झेलला जाईल याकडे सर्व प्रेक्षक वर्गांच्या नजरा असतील. दुसरा षटक हाताळत असताना पॉवर प्ले या 30 यार्ड सर्कलच्या अगदी जवळ घेतला जाणार लॉंग रनअप सोहेल तन्वीर यांच्या साजेला गोलंदाजी ऍक्शन. शंभू जाधव समोर असेल शेखर भोसले. यावेळी मात्र एक अजब गजब व्यूहरचना पाहायला मिळते. डीप मध्ये लेग साइडला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरला मात्र रणनीती आखली. अशाच प्रकारची रणनीती आपण पाहिली होती ती म्हणजे विशाल कोचळे यांच्या विरुद्ध किशनच्या माध्यमातून. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक देखील आता आठवून सी कॉर्नरमध्ये पाठवला म्हणजे निश्चितच अभ्यास केलेला आहे या खेळाडूचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जे लालच विशालला दिलं गेलं तेच लालच इथं शेखरला देखील दिलं जातं आणि त्याला बळी पडता पडता इथं शेखर राहिले. अगदी काही इंच चेंडू एसटी पासून दूर राहिलेला आहे आणि बॅटची कडा घेता घेता देखील राहून गेला. अतिशय चांगली गोलंदाजी मात्र या गोलंदाजाकडून केली जाते. या युवा गोलंदाज जर या वादळी फलंदाजाला रोखू शकला तर मात्र त्यापेक्षा मोठी कामगिरी या स्पर्धेमध्ये नसेल. उद्याचा उगवता सितारा मात्र आज जन्माला आलाय यात कोणतीही शंका नाही आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं आणि निश्चितपणे इथं मात्र या छोट्या मुलाचे पाय पाळण्यात दिसत आहेत. उद्याचा सुपरस्टार आज या मैदानावर गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय परंतु त्यासाठी आज दबाव झुगारावा लागेल. या मोठ्या खेळाडूला रोखावं लागेल. व्हेरिएशन देखील आहे परंतु यावेळी दिशा भरकटली. वाईड बॉल येतोय. सूर्यवंशचा महाराज मागील सामन्यात देखील अखेरच्या चेंडूवर आपण पाहिला होता आणि इथं देखील तेच कलात्मक कौशल्य दाखवून टॉपेज घेण्याचा प्रयत्न होता. दिशा मात्र भरकटते. दिशा जर अचूक असेल तर मात्र निश्चितपणे यश मिळेल. दुसऱ्या बाजूला शेखर सज्ज असेल आपलं आक्रमण सुरू ठेवण्यासाठी. आखूड टप्प्याचा मारा त्यावरती मात्र जोरदार प्रहार. यावेळी मात्र चेंडू जाईल डी झोन मध्ये केवळ 2 धावांसाठी. एक छोटीशी टीम मीटिंग पाहायला मिळते. यस टीम मीटिंग इज इम्पॉर्टंट. सम डिस्कशन्स आर ऑलवेज बेटर दॅन ऍडजस्टमेंट्स. वेळ निघून गेल्यानंतर डोक्यावर हात मारत बसण्यापेक्षा वेळ असतानाच योग्य वेळी योग्य चर्चा विनिमय करून योग्य निर्णय घेणं गरजेचं. निर्णय घेतल्यानंतर त्याची पुरेपूर योग्य अशी अंमलबजावणी करणं देखील तितकंच गरजेचं आहे. पाहूयात आता चर्चा झाली. चर्चेतून उत्तर मिळतंय का आणि त्या उत्तरातून शेखरच्या आक्रमक फलंदाजीला प्रत्युत्तर दिलं जात आहे का. बॅटचे चेंडू मध्ये इथं मात्र मोठी चूक होतीये का. अनिकेतच्या माध्यमातून या कॅच साठी जायला हवं होतं का. आता हा मात्र विचार करावा लागेल. एक हाफ हार्टेड चान्स म्हणावा लागेल. हाफ हार्टेड चान्स म्हणावा लागेल. कर्णधाराचं मात्र इथं कौतुक आहे. कर्णधार कौतुकाची थाप क्षेत्ररक्षकावर टाकतोय आणि हीच कौतुकाची थाप क्षेत्ररक्षकाचं मनोबल वाढवते. जर कर्णधाराने दबाव टाकला तर मात्र क्षेत्ररक्षकाचा मान अजूनही खाली गेलेला आपण पाहू शकतो. इथं मात्र ती चूक करत नाहीये कर्णधार. कौतुक करावं लागेल. अनिकेतचं यावेळी फटका फसला. किरण गोळे आखूड टप्प्याचा फटका. फ्लॅट वाटे स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल. शंभू जाधव इज द मॅन. पुन्हा एकदा आपण पाहतोय अनिकेत साळुंकेच्या माध्यमातून आपण पाहूयात. खरंच कौतुक आहे कर्णधाराचं. इथं खेळाडू ते दाखवली जाते. 15 धावा धावफलकावर लागतात
पहिली महत्त्वपूर्ण विकेट गारत जमेची बाजू एकमेव असेल म्हणजे शेखर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आणि आता सोबत करण्यासाठी येतोय स्वतः संघ मालक प्रसाद जाधव. पॉवर प्ले संपल्यानंतर आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल कव्हर पॉइंट मध्ये स्वतः अनिकेत साळुंके होतं तर अनिकेत कव्हर मध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये मंगेश आहे. मिडालवरती क्षेत्ररक्षक तैनात. शॉट मिड विकेट शॉट स्क्वेअर लेग एक्स्ट्रा कव्हर चांगलं क्षेत्ररक्षण रनआउटची संधी प्रसाद बॅक टू पवेलियन गोल्डन डकचा शिकार रनआउटच्या रूपामध्ये पवेलियनच्या दिशेने माघारी. आणि जे नुकसान झालं होतं निश्चितपणे त्याची भरपाई जी कौतुकाची ताप मित्रांनो इथं क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हवं परंतु कर्णधाराचं देखील तितकंच कौतुक आहे. जी कौतुकाची ताप टाकली दबाव आल्यानंतर क्षेत्ररक्षकाला आत्मविश्वास दिला आणि तो आत्मविश्वास क्षेत्ररक्षण करत असताना झळकला आणि रनआउटच्या रूपामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट मिळाली. नवीन फलंदाज किशन जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल. शंभूचं अप्रतिम असं षटक आतापर्यंत याही षटकात कौतुक करावं लागेल. या गोलंदाजाचं केवळ 4 धावा खर्च केल्या आहेत मित्रांनो. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगल्या फटकेबाजांना रोखण्याचं महत्वाचं काम या खेळाडूनं अप्रतिमरित्या पार पाडलंय. यावेळी मात्र दिशा खराब दिशा भरकटते वाईड बॉल येतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी निर्णयाचा आपण सन्मान करायचा. वाई तालुक्यातील अतिशय अनुभवी असे पंच अनुभवी असे क्रिकेटपटू आपल्याला आज पंच म्हणून लागतात. युवराजजी शिंदे सर त्याचबरोबर विशाल खरात अर्थात चिकू सर आणि रॉबिन सरांची जोडी. ही जोडी मोठमोठ्या स्तरावर पंचांच्या भूमिका पार पडत असते. त्यांची निर्णय क्षमता अतिशय चांगली आहे आणि अचूक आहे. त्यांच्या निर्णय क्षमतेवर बोट ठेवणं म्हणजे निश्चितपणे त्यांच्या क्रिकेटवरती बोट ठेवण्यासारखं आहे. What a movement! What a movement! Movement of the tournament. This is the ball of the tournament. Wicket of the tournament. What a wicket! सर्व प्रेक्षक वर्ग अचंबित आहे. सर्व प्रेक्षक वर्ग अचंबित आहे. काय गोलंदाजी. युवा खेळाडू अवघ्या 17 वर्षांचा खेळाडू. आपण याच गोष्टीची चर्चा करत होतो. धाव फलकाचा बचाव करायचा आहे. धाव फलकाचा बचाव करताना जर या खेळाडूनं शेखर भोसलेला परत पाठवलं रोखलं तर हा खेळाडू निश्चितपणे उद्याचा सुपरस्टार म्हणून जन्माला येणार. आणि निश्चितपणे खानापूर प्रीमियर लीग आज या माध्यमिक विद्यालय खानापूरच्या मैदानावर सुपरस्टार जन्माला आला मित्रांनो. जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी. शंभू जाधव इज द मॅन. व्हॉट बॉलिंग मॅन व्हॉट परफॉर्मन्स. निश्चितपणे आमचे दोन्ही पंच देखील या गोलंदाजीने प्रभावित झालेले असतील. काय गोलंदाजी केली जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. या दरम्यान कृष्णा आणि किसनची जोडी. काय लाजवाब गोलंदाजी. थेट यष्टीचा वेळ दांडी गुल. तिन्ही यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचं काम. ही विकेट व्हायरल होणार यात कोणतीही शंका नाहीये. हा खेळाडू व्हायरल होणार. वाई टेनिस प्रीमियर लीग येते मित्रांनो. वाई टेनिस प्रीमियर लीग मध्ये निश्चितपणे ऑप्शन मध्ये हा खेळाडू लक्ष वेधू शकतो. अवघ्या काही दिवसांवर वाई टेनिस प्रीमियर लीगचं ऑक्शन प्रक्रिया येऊन ठेपली आहे. खानापूर गावचा हा छोटा पॅकेट वाई टेनिस प्रीमियर लीग मध्ये मोठा धमाका करू शकतो. निश्चितपणे करू शकतो.
पूर्ण सामन्याला काळात मिळणारं षटक युवा गोलंदाजावर पॉवर प्ले मध्ये जोरा सांभाळायला दिली, जबाबदारी दिली आणि काय जबरदस्तरित्या ती जबाबदारी पेलली. 3 गडी गारद झाले, 2 विकेट्स तर 1 रन आउट. व्हॉट परफॉर्मन्स. 16 धावा, 3 गडी गारद, 24 चेंडू. आता मात्र 38ची गरज आहे, परंतु आता समीकरण पूर्णतः बदललंय. शेखर स्वतः देखील या विकेटसाठी गोलंदाजाचे कौतुक करतील यात शंका नाहीये. दोन धावा चेंडूवर घेतल्या जातील. ओके, एक शॉट, एकच धावा अंकित केली जाईल. यावेळी बॅकफुटवरती खेळाडूंना फटका, 1 धाव डी झोन मध्ये मिळेल. यापूर्वी 1 डॉट देखील आलेला आहे. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर 19 धावा धावफलकावर लागतात. एका विकेटनं मात्र संपूर्ण सामन्याचं चित्र आता पलटलेलं आहे. अनिकेत साळुंके यांच्या कर्णधार पदाचे कौतुक देखील तितकंच करावं लागेल. ज्या पद्धतीने ते क्षेत्ररक्षणाची रचना करतात, ज्या पद्धतीने खेळाडूंवरती आत्मविश्वास दाखवतात, प्रत्येक खेळाडूसाठी एक वेगळी रणनीती आखतात, निश्चितपणे कौतुकाची थाप त्यांना द्यावी लागेल. यावेळी मात्र एक मोठा फटका, डाऊन द बॉल, समाधान. हो, या चेंडूनंतर समाधान मात्र स्वतःच्या कामगिरीवर समाधानी नसतील. जेर सुटलेला आहे, 2 धावा देखील येत आहेत. काही कठोर निर्णय देखील या सामन्यात घेतलेले आहेत. जगदंब इलेव्हन जेतेपदाच्या दिशेने पावलं टाकायचे असतील ना, तर तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात. या सामन्यात स्वतः संघ मालक या सामन्यातून बाहेर बसले आहेत एका चांगल्या खेळाडूला संधी देण्यासाठी, आणि त्या खेळाडूने देखील त्याचं सोनं केलेलं आहे. यावेळी डिप्लोड विकेट रिजन केवळ एक सिंगल, लाजवाब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा समाधानाचा पाठलाग या षटकामध्ये चेंडू करतोय असं वाटतंय. बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन समाधान तैनात होते, तिथं चेंडू गेला. त्यानंतर त्यांना डिप्लोड विकेट मध्ये आले, तिथं देखील चेंडूचा प्रहार आला. आणि या दरम्यान अनिकेतला संधी दिली गेली संघ मालक स्वतः बाहेर बसल्यानंतर, आणि अनिकेतने एक रनआउट करून ते संधी देखील कमावली, संधीचं सोनं केलेलं आहे. चॅम्प म्हणून ओळखला जातो मित्र परिवारामध्ये, आमच्यापर्यंत नाव येतं. 22 धावा धावफलकावर, 22. अजून 32 धावांची गरज आहे, 18 चेंडू.
यावेळी मात्र दिशाहीन मारा वाईट बॉल येतोय. याही चेंडूवर 2 धावा मिळतील. जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि शंभू यांनी जी विकेट घेतली ना शेखरची, त्यासाठी बबलू भोसले अर्थात सनी भोसले यांच्याकडून 100 रुपयांचं त्यांना रोख पारितोषिक येत आहे. अगदी फोनवरून बबलू भोसले यांच्यामार्फत आम्हाला कळवण्यात येतं 100 रुपयांचं पारितोषिक शंभू यांना जाहीर केलं जात आहे. आणि पुन्हा एकदा त्याच कामगिरीची पुनरावृत्ती याही षटकात केली आहे. आतापर्यंत केवळ 5 धावा या षटकात देखील दिलेल्या आहेत. इथं मात्र गतीने मिश्रण, स्लोअर वन, लेग कटर, लेग स्पिन, काय गोलंदाजी करतो हा खेळाडू. प्रभावित केलं निश्चितपणे. प्रेक्षक वर्गाकडून टाळ्यांची थाप दिली जाते, कौतुकाची थाप दिली जाते. जबरदस्त गोलंदाजी या खेळाडूकडून. युवा खेळाडू, उद्याचा उगवता सितारा, निश्चितपणे स्वतःचं नाव बनवणार आहे क्रिकेट जगतामध्ये. चेंडू यार्कर टाकण्याचा प्रयत्न, लो फुल टॉस मध्ये तब्दील, चांगले क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी, परंतु थोडे येईपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 13 चेंडू 25 ची गरज आहे. किशन मध्ये देखील ती क्षमता आहे, परंतु हा युवा खेळाडू काय गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन देखील त्याच्याकडे आहे. आकुट टप्प्याचा चेंडू आहे, प्रॉपर यार्कर आहे, लेग कटर आहे, स्लोअर रनचा मारा चांगल्या पद्धतीने करतोय. बॅकअप लाईन डिलिव्हरी अतिशय सुंदररित्या हाताळतोय. यावेळी पुन्हा एकदा बॅकअप लाईन डिलिव्हरी. आणखी एक मोठा मासा वळाला. शंभू साहो, व्हॉट अ परफॉर्मन्स मॅन. 3री विकेट या खेळाडूच्या नावे. इथं मात्र कौतुक करावं लागेल मित्रांनो. वेगवान गोलंदाजी केली संपूर्ण षटकामध्ये. अखेरच्या चेंडूवर मात्र विलास मोरे यांच्याकडून देखील 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. कर्णधाराचं देखील कौतुक. क्षेत्ररक्षणाची रचना लावली, व्यूहरचना आखली, गोलंदाजाला बॅकअप लाईन डिलिव्हरी टाकली आणि बरोबर डीप मिड विकेट रिजन मध्ये हा झेल टिपला गेला आहे. जबरदस्त गोलंदाजी आणि संपूर्ण सामन्याला कलात्मी देणारी कामगिरी. परफॉर्मन्स टू रिमेंबर. 12 चेंडू 25 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो दादा. 29 धावा धावफलकावर 12 बॉल 25 ची आवश्यकता आहे. शंभूसाठी मात्र इथं 4 शब्द मला निश्चित म्हणावे वाटतात. वो दरिया ही क्या जिसमें ना हो रवानी और ना आए खून ने उबाल, किस काम की है वो जवानी. आणि सळसळतं रक्त, सळसळतं रक्ताचा हा खेळाडू. जबरदस्त कामगिरी, संपूर्णपणे प्रभावित.
सामना अजून संपलेला नाहीये हे मात्र लक्षात घ्या मित्रांनो. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोरिया 11 संघामध्ये देखील तगडी बॅटिंग लाईनअप आहे. जरूर 4 विकेट गेले आहेत, परंतु कृष्णा आणि दादा मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 मोठ्या फटक्यांचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये एकच गोष्ट निश्चित असते, ती म्हणजे कोणतीच गोष्ट निश्चित नसते. गतवर्षी आपण पाहिले विजय घोळे हॅट्रिक घेतली, 4 बॉल 4 विकेट आल्या, तरी देखील तो सामना त्याच्या संघाला गमवावा लागला. आणि त्याचं कारण होतं सागर सूर्यवंशी. सागर सूर्यवंशीला जीवनदान मिळालं, पहिला षटकार आला, त्यानंतर त्या खेळाडूने संपूर्ण सामन्याचं चित्र पालटलं. इथं देखील ती संधी आहे, परंतु त्या संधीचं सोनं करावं लागेल. डॉट बॉल येतोय. म्हणजे कोणत्याही क्षणी सामन्याचं चित्र पलटू शकतं, हे आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. यावेळी मात्र थोडीशी चतुराई, वाईड बॉल. 11 चेंडू, आता मात्र असेल 24ची गरज. 30 धावा धाव फलकावर लागतील. करणचं हे षटक अतिशय निर्णायक आहे. या षटकामध्ये कृष्णाला हल्ला बोल करावाच लागेल. बॅटची चूक होती, जेल सुटतोय. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न नाही. एका वेळेस मानावं लागेल समाधान. 10 चेंडू 23ची गरज. 10 चेंडू 23, 8 चेंडू 28, 10 चेंडू 26 असं समीकरण आलं ना मित्रांनो. तर एक सामना आठवतो, भारत विरुद्ध पाकिस्तान. आउट, सो कॉल्ड आउट ऑफ फॉर्म, फिनिश्ड विराट कोहली. आणि त्या फिनिश्ड विराट कोहलीने सामनाच फिनिश केला. 8 बॉल 28ची मॅच आणि पाकिस्तानच्या घशातून तो सामना खेचून आणला. आणि तशीच काहीशी कामगिरी दादाच्या माध्यमातून होईल का? 10 चेंडू 23ची गरज असताना हा एक जोरदार प्रहार, वाईड लॉंग ऑन, सीमारेषे पार, सामन्याचं चित्र पालटणारा षटकार. तर आपण चर्चा करत होतो एमसीजीचं खचाखच भरलेलं मैदान. 8 चेंडू 28ची गरज. हॅरिस रफ, कोहली गोज डाऊन द ग्राउंड, कोहली गोज आउट ऑफ द ग्राउंड, हे हर्षा भोगले यांचे शब्द. त्यानंतर संपूर्ण सामन्याचं बदललेलं चित्र. बऱ्याच क्रिकेट लिजंड्सच्या नजरेतून विराट कोहली त्यावेळेस संपला होता, सामना संपला होता. परंतु त्या खेळाडूने दाखवून दिलं, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज ऑलवेज परमनंट. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज ऑलवेज परमनंट. आणि इथं मात्र दादा यांनी आपला क्लास दाखवून दिला. फिनिशरच्या भूमिकेमध्ये दादा फिनिशिंग टच देतात. समीकरण पुन्हा बदललंय. 8 चेंडू 13 धावा. जगदंब फॅब्रिकेशन्स हा संघ या स्पर्धेमध्ये गतवर्षीपासून अपराजित आहे. अजूनही एकही सामना या संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये गतवर्षीपासून गमावलेला नाही आहे. गतवर्षी एकही सामना न गमावता विजेतेपद पटकावले. याही वर्षी पहिल्या सामन्यात विजेतेपद मिळवलं. या सामन्यात शंभूच्या गोलंदाजीच्या जोरावर पकड मजबूत केली होती, परंतु पुन्हा एकदा सागर सूर्यवंशीच्या कामगिरीची पुनरावृत्ती दादा करतायत का हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा करण असेल सज्ज. बागपूरती केला गेला फटका, तडम्याच्या दिशेने डी झोन. 1 धाव, एका धावेवर मानावं लागेल समाधान. समीकरण पुन्हा एकदा चेंज होतंय. 7 चेंडू 12ची गरज आहे. 42 धावा धाव फलकावर. निर्णायक चेंडू, मोठा फटका येणार का की घेतली जाईल एक सिंगल. निर्णायक गोलंदाजी. बागपूरती केलेला फटका, फुटबॉल कव्हर रिजन, क्षेत्ररक्षकांनी घेतलाय ना, चांगली फिल्डिंग, परंतु थ्रो मात्र थोडासा खराब म्हणावा लागेल. 6 चेंडू 10ची गरज आहे. व्हॉट मॅच वी आर विटनेसिंग मॅन. जबरदस्त सामना, जबरदस्त सामना. 6 चेंडू 10 धावा. बिग मीटिंग, टीम मीटिंग तर होणारच, चर्चा तर होणारच. अफाटविषा मैदानी तू यशवी वळवळली, डाव तुझा येताच जमविशी जपून आपली खेळी. काळकरी बर गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भोवताली बर झेले घ्यावा जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळला डाव, या सारांना चकवशील तर मिळेल तुझला ठाव. चतुर आणखी सावध जो तोच इथे रंगाला, चतुर आणखी सावध जो तोच इथे रंगाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा,
हुकला तो संपला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. एक अखेरची संधी आहे या षटकामध्ये, या सामन्यामध्ये. निर्विवाद वर्चस्व खानापूर प्रीमियर लीग मध्ये गतवर्षीपासून गाजवलं, परंतु आता मात्र जेव्हा संघाला गरज आहे ना तेव्हा अनुभवाची शिदोरी गाठीशी असणारा गोलंदाजाला आमंत्रित केलं. अखेरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी येतो अनुभवी गोलंदाज पंकज. ना कद बड़ा होता है ना किरदार बड़ा होता है. जो खिलाड़ी टीम की मुसीबत में खड़ा होता है वही खिलाड़ी बड़ा होता है. आता मात्र कोणता खेळाडू मोठा खेळाडू ठरणार. राईट आर्म राऊंड विकेट, हलक्या हाताने केलेला फटका, कव्हर रिजन, समाधानची चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. आता मात्र दादाची दादागिरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, परंतु ही दादागिरी मोरिया संघाला दादा संघ ठरवणार का या सामन्यामध्ये हे पाहावं लागेल की पंकज आपलं संपूर्ण कौशल्यपणाला लावतील. अनुभवाची शिदोरी या खेळाडूच्या गाठीशी आहे. गतवर्षी 40+ संघातून खेळताना या खेळाडूने प्रभावित केलं होतं. यावर्षी संधी मिळाली जगदंब फॅब्रिकेशन्स. यष्टीरक्षक फलंदाजाचे पाय बांधण्यासाठी प्रयत्नशील. क्लोज कीपिंग, राईट आर्म राऊंड द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दिशाहीन मारा, वाईड बॉल, अवंतर धाव. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. सामन्याचं परोड मात्र प्रत्येक चेंडू नंतर झुकताना पाहायला मिळतंय. आता मात्र 5 चेंडू 8ची गरज. निर्णायक क्षण. हार्ट पेशंट्स या सामन्यापासून दूर राहा. इथं मात्र फटका फसला, यष्टीरक्षक देखील फसला. 22च्या स्वरूपात डी झोन. 1 धाव आपल्या भेटीला आलाय. खानापूर प्रीमियर लीग 2025 मधला पहिला ब्लॉकबस्टर थ्रिलर, हाय व्होल्टेज ड्रामा, ब्लॉकबस्टर सिनेमा, ॲब्सोल्यूट सिनेमा. चार चेंडू 7ची गरज. कोण ठरणार दादा करणार दादागिरी की पंकज दाखवणार आपल्या अनुभवाची शिदोरी. कुठेही जाऊ नका, सज्ज राहा. 4 चेंडू आहेत, 7 धावांची गरज आहे. निर्णायक षटकातील निर्णायक क्षण, निर्णायक चेंडू, राईट आर्म राऊंड द विकेट. पंकज समोरच्या बाजूला, दादा बॅकपुढे खेळा फटका, बॅक चेंज, रनआउटची संधी, परंतु इथं मात्र अनिकेतचा संयम कामी येतोय. ओव्हर महात पडू शकला असता, तो टाळला. 3 चेंडू 1 मोठा फटका आवश्यक, अत्यावश्यक. 3 चेंडू 7ची गरज आहे. इतिहास रचला जाणार का आज खानापूर प्रीमियर लीगच्या यंदाच्या पर्वातील निर्णायक मोठा फटका येणार का? बॅकवर्ड खेळ, पकडला कॅच. What a game, man! What a game! जोरदार टाळ्या. हा सामना आवडला असेल तर झाला पाहिजेत मित्रांनो. जोरदार टाळ्या या सामन्यासाठी झाला पाहिजेत. 2 चेंडू 7ची गरज. दादाची दादागिरी तर थांबवली पंकज यांनी, आणि इथं करावं लागेल कर्णधाराचं कौतुक. स्वतः स्लिपमध्ये तैनात राहिला. रणनीती आखली, त्याला माहिती आहे अखेरचं षटक आहे, मोठा फटका खेळला जाणार आहे, तरी देखील स्लिपमध्ये तैनात राहिला. आणि इथं मात्र प्रोएक्टिव्हनेस पाहायला मिळतो. अनिकेत साळुंखे यांचा संयम, शांतता, संयम आणि करेक्ट कार्यक्रम ही रणनीती इथं कामी आली आहे. फुलटॉस, हो वाईड बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? प्रत्येक चेंडू नंतर हृदयाचे ठोके वाढतात, कमी होत आहेत. धगधग 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 धगधग. हृदयाचे ठोके कधी वाढतायत कधी कमी होत आहेत. चला ढगाळ वातावरणात सामना पुढे सुरू ठेवा. 2 चेंडू 1 षटकाराची गरज. 2 बॉल 6ची गरज. चला पाऊस आलेला उरका. डॉट बॉल. आता मात्र 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. चला जल्दी करा, चला चला. अखेरचा चेंडू पटकन घ्यायचा. 1 चांगला चेंडू, 1 षटकाराची गरज. अजूनपर्यंत या संघानं मागील पर्वापासून सामना गमावलेला नाहीये. इथं मात्र खराब चेंडू, पुन्हा एकदा वाईड बॉल.
सुपर ओव्हरसाठी चौकाराची गरज. एक चेंडू 5 धावा. या युवा खेळाडूला हिरो बनण्याची संधी. 0 पासून हिरो पर्यंतचा प्रवास केवळ एका चेंडूचा. एक चेंडू आणि हिरो बनण्याची संधी. पंकजच्या अनुभवाची शिदोरी. संपूर्ण कौशल्य लागले पणाला. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि या जबरदस्त बॅटल मध्ये अखेरीस डिफेंडिंग चॅम्पियन्स दाखवून देत आहेत. चॅम्पियन्स ते का आहेत? जगदंब फॅब्रिकेशन्स. अँड मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन young sensation Shambhu Sadhav is the man of the match. Big round of applause for this man. शंभू जाधव साठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त कामगिरी आणि कर्णधाराचं देखील तितकंच कौतुक. अफलातून कामगिरी. जगदंब फॅब्रिकेशन्स डिफेंडिंग चॅम्पियन्स शंभू जाधव, man of the moment, man of the match. दोन षटके 12 धावा 3 महत्वपूर्ण गडी गारत. कर्णधाराने दाखवला विश्वास आणि तो ठरवला सार्थ. बबलू काशीनाथ भोसले यांच्याकडून शंभू जाधव याला 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. जबरदस्त कामगिरी. WTPL वाई टेनिस प्रीमियर लीग येते. निश्चितपणे फॉर्म भर मित्रा. तुझं नाव वाई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये येणाऱ्या काळामध्ये निश्चित चांगल्या खेळाडूंमध्ये घेतलं जाणार आहे. चांगला सितारा घडवला गेलाय खानापूर क्रिकेटमध्ये. शंभू जाधव 100 रुपयांचं पारितोषिक बबलू यांच्याकडून आलेलं आहे. बबलू काशीनाथ भोसले यांच्याकडून ते स्वीकारायचंय. अनिकेतच्या कर्णधार पदाचं देखील कौतुक करावं लागेल. सांघिक कामगिरी महत्वपूर्ण आहे आणि त्या सांघिक कामगिरीला निश्चितपणे कौतुकाची स्थान देणं गरजेचं. नेक्स्ट मॅच यानंतरचा टॉस लगेच घेतला जाईल. झालेला आहे टॉस ना. टॉस झालेला आहे. रॉकस्टार खानापूर वर्सेस काळबोरनाथ 11. रॉकस्टार 11 आपला निर्णय कळवायचा. रॉकस्टार 11 यस बॉलिंग घेतलेली आहे. फिल्डिंग लावून घ्यायची लगेच.